दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा संपला असं म्हणत प्रफुल्ल पटेलांनी हा विषय जवळपास निकाली काढलाय। विलीनीकरणाबाबत अजित पवार आमच्याशी बोललेच नव्हते, युती फक्त स्थानिक निवडणुकीसाठी होती असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा प्रफुल्ल पटेलांनी जवळपास निकालात काढलाय। विलीनीकरणाबद्दल अजित पवार आमच्याशी बोलले नव्हते असं राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल म्हणाले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी युती केल्याचं अजितदादांनी सांगितलं होतं असा दावा पटेलांनी केलाय। दादाचे टीव्हीवर मी 2 इंटरव्ह्यूज या मागच्या 10 दिवसांमध्ये बघितले की त्यामध्ये त्यांनी फार स्पष्ट केला होता की आता कुठेही माझ्या समोर हे प्रस्ताव नाही, फक्त मी जे करतोय स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी। स्थानिक स्वराज्य इलेक्शनमध्ये दादांनी आम्हाला सांगितलं की आपण सगळे वेगवेगळे लढून राहिलेलो आहोत, पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये आणि आता समजा जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आपण आपली मतं जर विभाजन थोडी झाली तर आपल्याला नक्कीच थोडा फरक पडू शकते, म्हणून त्यांच्याबरोबर बोलून काहीतरी समन्वय घडू, ज्या अर्थानं या जे स्थानिक क्षेत्र जिथे आपला इन्फ्लुएन्स जास्त आहे तिथे आपल्याला अडचण होणार नाही। विलीनीकरणाबद्दल शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वेगवेगळे दावे आहेत। विलीनीकरणाबद्दल चर्चा सुरू असल्याचं अजित पवारांनी आपल्याला सांगितलं होतं असा दावा विलास लांडेंनी केलाय। तर विलीनीकरणाबद्दल दादा कधीही आमच्याशी बोलले नव्हते असं नजीब मुल्ला यांनी म्हटलंय। सहजपणे चर्चा करत असताना मी दादांना म्हटलं की दादा आता पवार साहेबांचं वय झालेलं आहे, थकलेले आहेत, तर आता ह्या सगळ्या गोष्टी जरा तुम्ही आता हे सर्व जे चाललेले आम्ही ऐकतो ती जरा गांभीर्याने घ्या। ते म्हणजे चाललंय आमच्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी आम्ही करतोय असं त्यांनी आम्हाला सांगितलं। तर विलीनीकरणाच्या बाबतीत अशा कुठला तरी संदेश नव्हता, म्हणजे ज्या विरोधी पक्षनेत्याच्या मी एक महापालिकेचं उदाहरण देतो। आदरणीय स्वर्गवासी दादांशी जेव्हा चर्चा झाली होती तेव्हा मला संकेत तर आदरणीय स्वर्गवासी दादांनी दिले असते की बाबा असं असं होणार आहे। मला दादांनी जी सूचना दिलेली 2-3 दिवसात आपल्याला कळेल, तर स्वर्गवासी दादांनी आम्हाला आदरणीय दादांनी असं काय तेव्हा माझी भेट झाली तर असं मला तरी काय सांगितलं नव्हतं। दुसरीकडे काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी मात्र दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा एका उद्योगपती मार्फत सुरू असल्याचं म्हटलंय। आता एक उद्योगपती येऊन या 2 विलीनीकरणासाठी समिट घडवून आणताय। अट एवढीच घातली आहे की हे विलीनीकरण होत असताना यांनी एनडीएला पाठिंबा द्यावा, यावर एकमत होणं बाकी आहे। बाकी मध्यस्थी गुजरातचे आणि देशाचे एक मोठे उद्योगपती त्यांनी मध्यस्थी करायसाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती माझ्याकडे आहे। तर मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार नाही, प्रफुल्ल पटेलांकडून हे स्पष्ट करण्यात आलं। राज ठाकरे आमच्या पक्षाचा अध्यक्ष ठरवू शकत नाहीत असं पटेलांनी संतापून म्हटलंय। राज ठाकरेंनी केलेल्या ट्विटवरून प्रफुल्ल पटेल यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली। राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा, पटेल नको, अशा आशयाच्या राज ठाकरेंच्या ट्विटवर प्रफुल्ल पटेल संतापले। आमच्या पक्षाचा अध्यक्ष राज ठाकरे वाकरेंनी ठरवायचा का, असा सवाल पटेलांनी उपस्थित केला। मी काय राज ठाकरे वाकरे माझा काय संबंध आहे? ते माझ्या पक्षाचे व्यक्ती आहे का? त्यांनी ठरवायचं आहे की माझ्या पक्षाचा विधिमंडळाचे नेता कोण की अध्यक्ष कोण? आम्ही काय राज ठाकरे किंवा इतर कोणाचे सकाळची जे 9 वाजताची जे तुमची बुलेटिन आहे की वगैरे वगैरे किंवा कोणी तेलंगणाच्या वार आहे, हे सगळे लोक येऊन आम्हाला सांगतात की आम्ही आमच्या पक्षामध्ये काय करायचं? आम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे पहिला, आणि दुसरा योग्य निर्णय घेण्याच्या आम्ही प्रोसेसमध्ये आहोत। अरे 1952 पासून माझे वडील महाराष्ट्राची जनतेने निवडून दिलं। मी अनेक वेळा लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेकडून निवडून गेलो, आणि आमच्या बद्दल आणि आमच्या बॅकग्राऊंड बद्दल कोणी जर कमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटायला पाहिजे। यावेळी पटेलांनी राज ठाकरेंच्या मनसेवर तोंडसुख घेतलं। ज्या लोकांच्या आमच्या पक्षाशी संबंध नाही, दुसरे पक्षाचे लोक जे कधी निवडणूक सुद्धा या महाराष्ट्राच्या जनतेकडून एक मतही त्यांना कधी प्राप्त मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला नाही, हे आमच्यासारख्या लोकांच्या
बद्दल काही उलटसुलट प्रचार करणं, चर्चा करणं, स्टेटमेंट देणं काही योग्य आहे का? राष्ट्रवादीचा अध्यक्ष आपण होणार नसल्याचं प्रफुल्ल पटेलांनी स्पष्ट केलं. तसंच सुनेत्रा पवार पक्षाध्यक्ष होणार असल्याचे संकेत दिले. पक्षाचा निर्णय ते योग्य रीतीनेच होईल, योग्य दिशेनेच होईल, योग्य व्यक्तीचाच होईल आणि माझ्याशिवायच होईल. तर माझ्याशिवायच मी म्हणतोय, म्हणजे मी त्या जबाबदारीच्या माझ्याशिवाय कोणाला मिळतील, मग योग्य व्यक्तीला मिळतील, मग कोणाला मिळतील तर तुम्हाला इंडिकेशन मी देऊनच राहिलेलो आहो ना. मी नाही राहणार आहे ना, एवढं क्लिअर आहे. तर दादांचा संशयास्पद विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे का, असा सवाल संजय राऊतांनी केलाय. भाजप विरोधामध्ये जाणारा तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो असं वक्तव्य सुद्धा राऊतांनी केलंय. तर उद्या भूकंप झाला तरी राऊत ऑपरेशन लोटसचा भाग बोलतील असं प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी दिलंय. हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असते तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव ठरला असता. त्याच्यामुळे अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का, असा लोकांनी प्रश्न विचारलेला आहे. ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो? उद्या भूकंप झाला तरी संजय राऊत म्हणतील की हे ऑपरेशन लोटसचा भाग आहे. उद्या सुनामी आली तरी संजय राऊत म्हणतील की हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे. उद्या पूर आला तरी संजय राऊत म्हणतील की ऑपरेशन लोटसचा भाग आहे. संजय राऊत यांनी ऑपरेशन लोटसचं नाव घेण्याच्या ऐवजी त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे सादर केले पाहिजे. कुठलीही चौकशी करा, काही हरकत नाही. माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी देखील स्पष्टपणे सांगितलंय की हा अपघात आहे, घातपात नाही. तर अपघाताच्या चौकशीच्या राऊतांच्या मागणीला अनिल देशमुख यांनी समर्थन दिलंय. गडकरींना सुद्धा सांगेन की खासगी विमानानं प्रवास टाळा, असं अनिल देशमुख म्हणाले. अनिल देशमुखांकडनं अजित पवारांच्या अस्थि कलशाचं दर्शन घेण्यात आलंय. कोर्ट जजच्या नियंत्रणाखाली जर चौकशी झाली, संजय राऊतनी सुद्धा हीच मागणी केली आहे, त्याचा मला पाठिंबा आहे. हायकोर्ट जजच्या नियंत्रणाखाली चौकशी झाली तर ती चौकशी व्यवस्थित होईल, लोकांसमोर खरी बाजू समोर येईल की याच्यामध्ये काय खरंच घातपात आहे की हा ॲक्सिडेंट झाला, हे सर्व समोर आलं पाहिजे. याच्यामध्ये तर ज्या पद्धतीनं आता अनेक शंका व्यक्त करतात. मी कधी माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जर मला भेटले तर त्यांना सांगणार आहे की तुम्ही खाजगी विमानामध्ये किंवा खाजगी हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करणं टाळा. तर जय पवारांना दिल्लीमध्ये पाठवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत अशी माहिती मिळते. सुनेत्रा पवारांच्या जागी जय पवार राज्यसभेवर जातील. पार्थ पवारांना राज्यसभेची 6 वर्षांची टर्म हवी असल्यामुळे सध्या जय पवार राज्यसभेवर जातील अशी सूत्रांची माहिती आहे. सुनेत्रा पवार यांच्या रिक्त होणाऱ्या राज्यसभा जागेवर जय पवारांना पाठवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर टीम आणि मित्र पक्ष भाजप, शिवसेना यांच्या सहमतीनं जय पवार राज्यसभेच्या जागेवर जाण्याची माहिती सूत्रांची आहे. पार्थ पवार यांना राज्यसभेची 6 वर्षांची टर्म पाहिजे असल्यामुळे सध्या जय पवार सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर जातील. सुनेत्रा पवारांची राज्यसभेची टर्म 4 जुलै 2028 पर्यंत असल्यामुळे जय पवारांना तिथे पाठवण्याच्या हालचाली आहेत. एप्रिलमध्ये शरद पवारांसह राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होत आहेत. पवारांच्या जागी पार्थ पवारांना राज्यसभेत पाठवण्याच्या राष्ट्रवादीच्या हालचाली आहेत. तर मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाला. टेक ऑफ पूर्वीच तांत्रिक बिघाड असल्याचं पायलटच्या लक्षात आलं. दरम्यान कालच्या सभेतच मी हेलिकॉप्टरनं फिरते म्हणून माझी आई देव पाण्यात ठेवते असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं होतं. छत्रपती संभाजीनगरहून उड्डाण घेण्यापूर्वी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे लातूर दौऱ्यावर जाणार होत्या. मात्र टेक ऑफ पूर्वीच तांत्रिक बिघाड झाल्याचं हेलिकॉप्टरच्या पायलटला कळालं. तांत्रिक बिघाडामुळे पंकजा मुंडे यांनी आपला प्रवास आणि सभांच्या वेळा पुढे ढकलल्या असल्याची माहिती आहे. जे हेलिकॉप्टर मी काल वापरत होते त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड आहे. म्हणजे कालही असं वाटलं थोडं जुनं हेलिकॉप्टर होतं ते आणि त्याच्यात काही बिघाड आहे. आता मी काय बिघाड आहे वगैरे टेक्निकल डिटेल्समध्ये गेले नाही आणि मग त्यांनी मला सांगितलं की ते दुसरं हेलिकॉप्टर मला पाठवत आहेत.
पण तेही हेलिकॉप्टर पाठवायला थोडा विलंब झालाय, नाही तर मी बाय कार जाऊन पहिली सभा तरी केली असती. की आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहायला पाहिजे, त्यांच्या सभा घेऊन त्यांना ऊर्जा दिली पाहिजे, त्यांना ताकद दिली पाहिजे. तर मी चालले आता सभेला. लेट झालाय 2 तास, पण ठीक आहे, लोक वाट बघायला तयार आहेत. पहिल्या हेलिकॉप्टर मधील बिघाडामुळे दुसऱ्या हेलिकॉप्टरनं पंकजा मुंडे लातूर मधल्या सभांना हजेरी लावणार आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी मंत्री पंकजा मुंडे लातूरसह सोलापूरला जाणार आहेत. सोलापुरातील मंद्रुप आणि कुंभारी अशा 2 ठिकाणी संध्याकाळी 6 आणि 8 वाजता पंकजा मुंडेंच्या सभा होणार आहेत. दरम्यान काल छत्रपती संभाजीनगरच्या वाळूस परिसरात सभा घेतली होती. मी हेलिकॉप्टरने फिरते, माझी आई देव पाण्यात ठेवते, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी काल केलं होतं. तुम्हाला काय माहिती आहे की त्या विमानाने आम्ही का फिरतो, हेलिकॉप्टरने का फिरतो? कारण आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायचं असतं, जास्तीत जास्त काम करायचं असतं. आज सकाळपासून माझी आई देव पाण्यात घालून बसली. पंकजा विमानाने गेली, हेलिकॉप्टरने गेली, तिने सुखरूप पोचावा, तिच्या जीवाला एवढी काळजी वाटत होती. कारण शेवटी त्याची ती पण बाजू असते, कुठलाही अशी वेळ कोणावरही येऊ नये. 28 जानेवारीला विमान अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालंय. त्यानंतर आता मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. लिटरली देव पाण्यात ठेवले म्हणण्याचा अर्थ असा आहे की माझी आई सतत लँड झाली का, टेक ऑफ झाली का? कारण शेवटी एवढी मोठी दुर्घटना जी झाली आहे ना, त्याच्यामुळे सगळ्यांचे मन हादरलेले आहेत किंवा एक टेन्शन लोकांच्या मनामध्ये आहे. असंख्य कार्यकर्ते मेसेज करत होते, ताई विमान वापरू नका, ताई हेलिकॉप्टर वापरू नका. पण आता त्याला पर्याय नाहीये, शेवटी आम्हाला जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचायचं आहे. लोकसभेमध्ये पीठासीन अधिकारी जे आहेत त्यांच्यावर कागद भिरकावण्यात आलेले होते आणि त्यामध्ये 8 खासदारांना निलंबित करण्यात आलेलं आहे. लोकसभेतील विरोधी पक्षातील 8 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय. त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रशांत पडोळी यांचं देखील निलंबन करण्यात आलंय. या गदारोळानंतर लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आले. पडोले, सिद्धेन करियोकोस, एस वेंकटेश and Kiran Reddy in utter disregard to the House and the authority of the chair through reaching to the table of Secretary General and other officers in the well of the House and throwing papers on the chair and having been named by the chair, resolved that the above mentioned members may be suspended from the service. पहली चीज बोलने नहीं दे रहे हैं. मोदी जी घबराए हुए हैं. आपने देखा जो ट्रेड डील 4 महीने से रुकी हुई थी, कुछ बदला नहीं. किसी न किसी कारण जो मैं जानता हूं, नरेंद्र मोदी जानते हैं. नरेंद्र मोदी जी ने कल शाम उस डील को साइन कर दिया. नरेंद्र मोदी जी पर प्रेशर है, भयंकर प्रेशर है. नरेंद्र मोदी जी का जो इमेज का गुब्बारा है, जो हजारों करोड़ रुपए लेकर बनाया गया था, वो फूट सकता है. इशू ये नारावाने की स्टेटमेंट नहीं है, ये साइड शो है और वो भी जानते हैं, मैं भी जानता हूँ. मेन बात ये है कि हमारे प्रधानमंत्री को कॉम्प्रोमाइज कर दिया गया है. किसने किया है, कैसे किया है, ये हिंदुस्तान की जनता को सोचना है. मगर इतिहास में पहली बार हिस्ट्री में एलओपी को प्रेसिडेंशियल एड्रेस में नहीं बोलने दिया. बाहर बोल दे. जनता के हक के लिए जो भी आदमी लड़ता है उसको ये गायब कर देते हैं या फिर सस्पेंड कर देते. जनता का ये प्रश्न है, चाहे किसानों के प्रश्न हो, एजुकेशन के प्रश्न हो, रोड रस्ते डेवलपमेंट के प्रश्न हो, इंफ्रास्ट्रक्चर की बात हो, लेकिन ये सरकार बात नहीं करती है. नांदेडमध्ये सरपंच निवडणुकीसाठी तिसरा अपत्य अडथळा ठरत असल्यामुळे पित्यानेच मुलीला संपवले. 7 वर्षाच्या मुलीला तेलंगणा राज्यामध्ये नेऊन कॅनॉलमध्ये फेकून दिलं. तेलंगणा राज्यातील पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. नांदेडमध्ये सरपंच पदाची निवडणूक लढवण्यासाठी जन्मदात्या पित्यानं मुलीला संपवलंय. बापानं 7 वर्षाच्या 2 जुळ्या मुलींपैकी एका मुलीला तेलंगणा राज्यात नेऊन कॅनॉलमध्ये फेकून दिलं. त्यात तिचा मृत्यू झालाय. या प्रकरणी तेलंगणा राज्यातील पोलिसांनी मुखेड तालुक्यातील रहिवासी असलेल्या आरोपी पित्याला अटक केली. मात्र महाराष्ट्रात 3 किंवा त्यापेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना निवडणूक लढवता येत नाही असा नियम आहे. निवडणुकीत अडथळा होऊ नये या कारणातून पित्याने मुलीची हत्या केल्याची चर्चा मुखेड तालुक्यात सुरू आहे. केरूर गावचे सरपंच पद ओबीसी साठी राखीव झालं होतं. या घटनेनं परिसर हादरून गेलाय.
पांडुरंग कोंडामंगले असं आरोपी पित्याचं नाव आहे. यानंतर तेलंगणा पोलिसांनी तपास सुरू केला आणि 30 जानेवारीला तेलंगणा पोलिसांनी आरोपीला अटक केली. तेलंगणा राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना बक्षीस दिले. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत पांडुरंग कोंडामंगले हा सरपंच पदाचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. पण 3 मुलं असल्यानं आपल्या निवडणुकीत तिसरं अपत्य अडसर ठरू नये म्हणून तिचा बळी घेतल्याची चर्चा सुरू आहे. खरं तर लोकसंख्या नियंत्रणासाठी या गोष्टी हा नियम हा कायदा केला आहे. खरं तर या नियमाचंच पुन्हा एकदा सरकारने रिव्ह्यू घेतला पाहिजे की याच्यातून खरोखर लोकसंख्येवर परिणाम झाला का, हा एक सगळ्यात आधी रिव्ह्यू घेतला पाहिजे. अशा प्रकारच्या घटना निवडणुकीच्या अँगलने होत आहेत. मला वाटतं दुर्दैवी आणि धोकादायक. आणि एक महत्त्वाची बातमी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आता लवकरच दिल्ली दौरा करणार आहेत. सुनेत्रा पवार पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. दिल्लीमध्ये भाजपकडनं शोकसभेचं आयोजन करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा पहिलाच दिल्ली दौरा असेल. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना गिरीश महाजन आणि साधू महंतांच्या हस्ते सुरुवात झाली आहे. गिरीश महाजनांकडून साधू महंतांची नाराजी दूर करण्यात आली आहे. गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर साधू महंतांसोबत खाली बसून भोजन केलंय. तर प्रत्येक आखाड्याला मागणीनुसार निधी देण्याचं गिरीश महाजन यांनी आश्वासन दिलं आहे. जे आहेत तिथे 10 आखाडे त्र्यंबकेश्वर मधले मुख्य त्यांच्या कामांना या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. सरकारच्या वतीने त्यांच्या ज्या प्रायमरी रिक्वायरमेंट आहे, प्राथमिक गरजा आहेत, मग त्यांना शेड पाहिजे असेल मोठं त्या ठिकाणी, त्यांना टॉयलेटची व्यवस्था, बाथरूमची व्यवस्था, की रस्त्यांची व्यवस्था, कॉन्क्रिटीकरण असेल आतमध्ये अंतर्गत त्यांचं, त्यासाठी आम्ही दरवर्षीच्या म्हणजे दर कुंभमेळ्याला 12 वर्षापूर्वी दिलेले होते. त्यावेळेला आम्ही 1-1 कोटी रुपये दिले होते. आता यावेळेला मुख्यमंत्री मोदयांनी थोडा मोकळात सोडलेला आहे. त्यांनी सांगितलं त्यांच्या काय काय आवश्यकता आहेत, गरजा आहेत, त्याप्रमाणे त्या आवश्यकतेप्रमाणे त्यांना मदत आम्ही करणार आहोत. त्यांच्या मदतीसाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. आणखी एक महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरे पिंकी माळींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. पिंकी माळीचा बारामती विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे. पिंकी माळी क्रू अटेंडंट म्हणून विमानामध्ये होत्या. उद्धव ठाकरे पिंकी माळीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत.